असं पाणी आलंय साहेब, पाईपलाईन ही फुटलेली ती काढलीच नाही, केली बी नाही नीट दुरुस्त. कोण गटार काढायला येत नाही, कोण गाळ काढत नाही, ती काय पाईपलाईन बदलली नाही. एवढं घरात पाणी आहे, आमची लेकरं बारकी बारकी आहे, ती कसं राहायचं आम्ही, कसं पाणी एवढं भरलंय बघा पोवाच्या वेळी. गाळ सुद्धा काढत नाही, तिला बघायला कोण येत नाही, कोण नगरसेवक नाही, कोण काढत नाही, कोण लक्ष देत नाही. पाणी एवढं भरतंय फुल हद्दीच्या बाहेर. सिमेंट टँक नसले असलं आहे, कसं बाळ वाचून कसं लेकरं बाळा जीवाला येत नाही. बाळाने कसं बसायचं, एवढं पाणी सोडल्यावर कसं वाटतं, एकदमच प्रेशर पाणी सोडायचं सकाळी सकाळी. कुणाच्या नळाला सकाळी पाणी येतंय, कुणाचे येत नाही, ज्याचं बारकी नळ त्यांना येत नाही, म्हणून नंतर पाणी आलं की असं घराने पाणी घुसतंय. लहान पाणी कुठं बसायचं लहान लेकरांनी, शाळेत ना आल्यावर ही कुठं बसायचं, कुठं जेवण करायचं, स्वयंपाक हे कधी करायचं. लहान लहान लेकरांना किती हानिकारक आहे पाणी. कसं खावं. महानगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे भवानीपेठ मुकुंदनगर यामध्ये राहणारे सर्व त्रस्त नागरिकांना रात्रंदिवस या अशा असणाऱ्या घाण पाण्याला, सांडपाण्याला सामोरे जावं लागत आहे. यामध्ये मेन जे होल आहे ते होल ड्रेनेज लाईन आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांनी काम करत असताना आतमध्ये प्लास्टर केलेलं नाही आणि 6 फुटाची पाईपलाईन पाहिजे ते 6 फुटाची न करता 2 इंचावर पाईपलाईन केले असल्यामुळं आणि 2 इंचावर पाईपलाईन असल्यावर त्याच्यावर प्लास्टर केलेलं आहे. यामुळं लोकांच्या घराघरांनी, इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या घरामध्ये पाणी हे जात आहे. पाणी आलेल्या दिवशी यांना एवढा मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. जेवण बनवायचं नाही, खायचं. यामध्ये पाणी आलेल्या दिवशी या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 वाजेपर्यंत पाणी राहतं. या ठिकाणी यांची लहान लहान लेकरं 4-5 वाजेपर्यंत उपाशी असतात. मग अशा लोकांना एवढा त्रास होतो, या ठिकाणी राहायचं का घर सोडून जायचं अशी परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी येऊन आतापर्यंत व्हिजिट दिलेली नाही. या कुठल्या SI CSI ने या ठिकाणी येऊन व्हिजिट दिलेली नाही. मग या ठिकाणी जर या लोकांचे जर जीव गेले तर याला जबाबदार कोण? महापालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. या ठिकाणी असणारे मक्तेदार हे अर्धवट काम करून आपले पूर्ण बिल उचलण्याचं काम हे मक्तेदार केलेले आहेत. पण या ठिकाणी जर या लोकांचे जीव गेले तर याला मक्तेदार नाहीतर आयुक्त किंवा स्थानिक प्रतिनिधी किंवा SI लोक याला जबाबदार राहणार असतील तर त्यांनी असं आम्हाला लिहून द्यावं. नसेल तर हे त्वरित हे काम तर लवकरात लवकर करण्यात यावे. अन्यथा या ठिकाणी राहणारे सर्व रहिवाशांना घेऊन महानगरपालिकेमध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची समस्त नोंद घ्यावी.